हे सगळे तुम्हाला इकडे बघायला मिळेल. इकडे काहीतरी युनिक स्टॉल आहे, आता तुम्ही बघा. दिवाळीची शॉपिंग झाली का? काय हो, झाली का? ही मदत करू मी? आत्ताच मी चहा ठेवायचाय. ठेवू का? होय ग, ठेवू मी? तर मी आत्ता आहे राम मारुती रोडला ठाण्याच्या. तर आता जसं दिवाळी जवळ आली आहे तर खूप शॉपिंगसाठी खूप गोष्टी आल्या आहेत. तर कंदील आहेत माझ्यासमोर इकडे. तर ही जी स्ट्रीट आहे ती ठाण्याला प्रत्येक माणसाला माहिती आहे. येस येस येस. सो हे दीपस्तंभ आहेत. ह्याच्यामध्ये 2 साईजेस असतात. ही एक छोटी आहे आणि ही मोठी आहे. ह्याच्यामध्ये 2 दिवे आहेत आणि ह्याच्यामध्ये 4 आहेत. आणि हे जे दिवे आहेत हे तुम्ही रिमूव्ह करून ठेवू शकता. सो इट्स कम्प्लिटली लाईक फोल्डेबल काइंड ऑफ अ थिंग. ह्याचे पण दिवे निघतात. आणि मोठ्याची प्राईस आहे 500 रुपीज आणि जे लहान आहे त्याचे आहे 400 रुपीज. इट्स कम्प्लिटली हँडमेड आणि हे खणापासून बनतं. सो महाराष्ट्रीयन फॅब्रिक जे आहे आपलं खण त्याच्यापासून हे बनलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल कलर्स आहेत. सो 8 रंग आहेत आणि 8 रंगामध्ये 2 व्हेरिएशन्स आहेत. बायकांचा धुमाकूळ असतो इकडे. हे सगळे कपडे आहेत, कुर्तीज आहेत बेसिकली. हे आय थिंक 600मध्ये मिळतं. मी खूप महिन्याआधी आलेली. कितने का आहे? बताओ ना मुझे. 600चा आहे. बरोबर बोलली यार मी, माझी मेमरी चांगली आहे. हां, हे बघा असे टाईपचे कुर्तीज आहेत. फक्त कुर्तीज आहेत. सेट नाही ना? अच्छा, सेट. तिकडे सेट आहे, इकडे कुर्तीज आहे. लेन्सकार्टच्या बाहेरच बसल्यात. असे डिफरंट टाईपचे कुर्ती आहेत. आणि आत्ता तरी काही नाही, थोडं संध्याकाळ झाली की बघा असे धुमाकूळ असतो ना, फुल ऑन. असं वाटतं की कुठे मार्केटमध्ये आलो आहे, ती वस्तू आपल्याला मिळणारच नाही आहे परत. असं बायका बिहेव करतात. मस्त आहे, खूप आहेत. इथे पण कुर्तीजच आहेत. 600 सेट आहे का? अच्छा, हां बरोबर, तू म्हणूनच बोलला ना सेट आहे. काय? ओ हां, हा सेट आहे. कितीचा आहे? 700 रुपये. तर मागे त्याच्या गर्दी आहे. इकडे थांबा जरा. येतील हळूहळू पब्लिक. मस्त आहे. हा पण कलर छान आहे. इथे खूप व्हरायटी आहेत, खूप मस्त. आणि तिथे पण आहेत त्याने सेट ठेवलेले, तुम्ही चूज करू शकतात. खूप आहेत व्हरायटी. इकडे खूप व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आलेत आणि जांभे नाकाला खूप लोक जातात. तर जांभे नाका बेसिकली तिकडे सगळंच मिळतं. म्हणजे तुम्हाला असे समोर जे कपड्यांचे शॉप्स आहेत ते आहेत, स्ट्रीट शॉपिंगसाठी गोष्टी आहेत, ते सगळं मिळतं. आणि हा रोड इथे आम्ही दिवाळी पहाटला सगळे लहानपणापासून म्हणजे स्कूलपासून सगळं जमतो आणि बस मजा करतो, जमून भेटतो एकमेकांना, दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे देतो. तर आज ह्या स्ट्रीटवर काय काय नवीन आलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि ऑलमोस्ट सगळीकडे गर्दी व्हायला लागली आहे. तर हे आहे 400 रुपये डझन. आणि इकडे हे छोटे छोटे लॅम्प्स आहेत ज्यात तुम्ही मेणबत्त्या, ते छोट्या मेणाच्या पणत्या असतात त्या वगैरे लावू शकतात. हे आहेत 200 रुपये जोडी. आणि मी हा ब्लॉग बनवते कारण जांभे नाका किंवा कुठले इतर मार्केट आहे तुम्ही कम्पेअर करू शकतात प्राइजेस. तर असे व्हरायटी ऑफ लॅम्प्स आहेत छोटे छोटे. 20 सेट कसं आहे? 120 रुपयाचे 4 आहेत. तर इथे खूप सारे व्हरायटी आहे. ये भी 120चे 4 आहेत. आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता स्वस्त आहे की महाग आहे. कारण मला तर आता जरा माहीत नाही, मला तरी कम्पॅरिझन जांभे नाक्यानुसार तर महाग वाटतात. तोरणं आहेत. कसं आहे? 500ची जोडी. हे बघा 500ची जोडी आहेत. आणि हात पण छोटे मोठे व्हरायटी आहेत. 200ची जोडी आहे.
तर आज मी तुम्हाला मदत करते तुमच्या शॉपिंगसाठी. तर तुम्ही जर ठाण्यात राहणारे असाल आणि तुम्हाला जर नियर बाय असाल आणि तुम्हाला जर शॉपिंग करायची आहे, कारण इथे स्टेशन जवळच आहे, तुम्ही जर कामानिमित्त इथे ठाण्यात आला असाल आणि घरी जात असाल तर तुम्ही इथे वळू शकतात. इकडे रामरती रोडला आतल्या गल्लीमध्ये तुम्हाला हे कंदील मिळतील. ह्याची प्राईज आहे 900 रुपये. व्हरायटी आहे आणि मोठे दिसतात, म्हणजे आता ओपन केल्यावर ते मोठेच होतील. आणि हे आहेत, हे सगळे 1100 रुपयाचे आहेत. आणि इथे छोटे पण कंदील आहेत. हे कसे आहेत, काय कॉस्ट आहे? 300 रुपये. 4 आहेत त्यात, छान आहेत. आणि रामरतीला फिरता फिरता तुम्हाला असे खूप सारे स्टॉल्स मिळतील जिथे कंदीलं आहेत. हे बघा काय मस्त आहेत. कसं आहे हे? 300 रुपयाचे आहेत. आणि ह्यात कलर्स आहेत, खूप मस्त आहेत, म्हणजे बाल्कनीमध्ये लावल्यावर खूप प्रिटी दिसेल. नॉईस. आणि हे वाले कितीला आहे? 400 रुपये. 400 रुपये. ते पण 400. आणि कोझॉन हे पण खूप छान आहेत, खूप मस्त आहेत. ह्याचा काय कॉस्ट आहे? 500 रुपये. आणि ह्यात खूप कलर्स आहेत. हे बघा इथे आहे 500, 400 आणि हे 500. हे 700चं आहे. खूप छान आहेत कलर्स. आणि प्रॉपर कंदिलाला व्हायब्रंट कलर्स लागतात तसे आहेत. म्हणजे हे निऑनपेक्षा असे डिसेंट कलेक्शन आहे ना, हे मला खूप आवडलं. ओ माय गॉड, हे बघा छत्रपती शिवाजी महाराज, मस्त आहे. कितीच आहे? 400चं आहे. हे बघ इथे चालू आहे त्यांचं, स्टेपल करतायत. हे सगळे हँडमेड आहेत. इकडे पण आहेत. ते वाला काय कॉस्ट आहे त्याच्या साईडचं? हां 450. फोल्डेबल आहे. नंतर याच्यामध्ये ही गोल्ड आहे. हां हे पण छान आहे. ओ हे प्रॉपर विणकाम केलं आहे, खूप मस्त आहे. ह्याचं काय कॉस्ट आहे? 800ला. आता त्यांनी हे प्युअर हँडमेड आहे तर तेवढी कॉस्ट तर बरोबर वाटते मला. खूप छान आहे, खूप व्हरायटी आहे. मी एकाच पहिले स्टॉलवर आली आहे आणि इथे एवढे सारे बघते आहे ना, खूप मस्त आहे. तुम्हाला यायचं असेल इथे लेन्सकार्ट आहे. लेन्सकार्टच्या एक्झॅक्ट समोर इकडे कंदिलाची पूर्ण लाईन आहे. हो इकडे स्टॉल्स पण आहेत जिथे पणत्या आहेत. इथे कंदिलाचा स्टॉल आहे, त्याच्या एक्झॅक्ट साईडला इकडे खूप सारे पणत्यांचे प्रकार आहेत. हे बघा हे कसे, हे इलेक्ट्रिक आहेत ना? 175. 6चा सेट आहे. वॅक्स आहे, वॅक्स. हां ओके, वॅक्स आहे. आणि हे लायटिंगचे आहेत तर खूप सारे. इवन सिम्पल पण आहे, उठणे पण आहेत. हे हँगिंग्स आहेत शुभलाभचे. खूप क्रिएटिव्ह गोष्टी आल्यात. हे कितीला आहे? 250चा आहे. हा पूर्ण बंच आहे, तुम्ही एखाद्या कॉर्नरला ठेवू शकतात. हे खूप छान आहे, रिअलिस्टिक वाटतात. मी इतक्या लांबून बघते तरी पण. ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हँडमेड आहेत. खूप चांगली असते, म्हणजे उगाच बायका इथे गर्दी नाही करत. खूप चांगली होती. कॉटन वाटले मला काही काही. आणि बघा या आणि घ्या. चल माझ्याकडे ह्या पणत्या आहेत, त्याची 100 रुपये पर पीस आहे हे. आणि हे मटका आहे 70 रुपये आहे. एक मटका 70 रुपये. आणि ही लक्ष्मीची पावलं आहे, ती प्रत्येकने वेगवेगळी किंमत आहे प्रत्येकाची. आणि सरस्वती आहे, छोटी आहे मोठी आहे. ही आहे एक 175ला आहे आणि छोटी 125ला आहे. छोटी पण आहे. हे लटकन सगळ्याची वेगळी. ही 350 रुपये आहे. हे पण 350 आहे. आणि हे 240, म्हणजे किंमत वेगवेगळे आहे. हो तर सेंटेड पण हे पण आहे. वॅक्स कॅन्डल ठेवलेले आहे. ह्या सेंटेड आहेत. ह्या बघा ह्या सेंटेड आहेत. हे 15ला जोडी आहे.
आणि ह्या आहेत ह्या वेगळ्या आहेत, ह्या 80 रुपयाला आहे. आणि मध्ये मध्ये तुम्हाला भूक लागली तर इथे स्ट्रीटवर तर भरपूर ऑप्शन आहे. प्लस इथे पण एक शॉप आहे. प्लस आपल्या सर्वांचा फेवरेट वडापाव इथे पण मिळतो. राजमाता वडापाव एकदम त्या साईडला आहे. पण यम यम हे बघा काहीतरी युनिक आहे. मी तुम्हाला दाखवते. तिकडे आहे राजमाता वडापाव आणि थोडंसं पुढे चालत आलात ना की समोर ते पॅन्ट्स आणि शर्ट्सचे तुम्हाला स्टॉल्स दिसतील. तर इथे ज्वेलरीचा पण स्टॉल आहे आणि इकडे काहीतरी युनिक स्टॉल आहे. तर तुम्ही बघा, त्यात सांगतील मला काय आहे एक्झॅक्टली हे. त्यांचं तर कलेक्शन खूप भारी होतं, पण त्याच्या साईडलाच इकडे ज्वेलरीचं कलेक्शन आहे. ते खूप छान आहेत. अशी युनिक ट्रेडिशनल ज्वेलरी आहे. ते दाखवतात पण आहेत की कसं घालायचं आहे. प्रात्यक्षिक पण मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळत नसेल तर ते दाखवतीलच. तर आता लोक आहेत इथे घ्यायला. तर हे असं काय काय कलेक्शन आहे. पीक टाईम आहे तर गर्दी पण खूप झाली आहे. काय कॉस्ट आहे याची? 220. खूप मस्त. आता सध्या लोटस खूप काय म्हणतात त्याला, ट्रेंडिंग. एव्हरीवन वॉन्ट लोटस. माझ्याकडे लोटसमध्ये पण व्हरायटी आहे. ज्यांना खूप जास्त असं बॉडी नको आहे त्यांच्यासाठी सिंगल लोटसमध्ये पण आहे. हे असं सिंगल आहे आणि एक सिंगल लोटसवाला पण होतं. ओके. पर्लचं 3 लेअर. हे पण फक्त 220 रुपीजला आहे. खूप अफोर्डेबल रेट्स आहेत. माझं हे पण आहे. हो, ह्यांचं इंस्टाग्राम चॅनल पण आहे. ते लावायचं 2 मिनिटं. हां, हे सगळे स्टॉल्स आत्ताच चालू झालेत. मी जरा लवकर आले कारण अंधार झाल्यावर हे सगळं दाखवायला नाही मिळत. त्याच्यामुळे हे बघा, त्यांनी ट्रेजर करून माझं इंस्टा पेज आहे. रावीज एथनिक ट्रेजर आणि इथे त्यांचं इंस्टाग्रामचं QR पण आहे आणि नंबर पण दिला आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल आणि खूप अफोर्डेबल आहे आणि खूप युनिक कलेक्शन वाटतं आहे मला तर घेऊ शकतात. खूप छान आहे. हो, हत्ती आहे का खाली? त्याला चारी बाजूनी टेबल आहे. हे खूप छान आहे आणि वरती पणत्या ठेवू शकतो. पणत्या ठेवा, मोठी ठेवा, फ्लावर पॉट ठेवा, अच्छा, म्हणजे काहीही ठेवा, असं नाही की पणत्याच ठेवायच्यात. खूप छान आहे. लक्ष्मीची पावलं. हे खूप छान आहे. त्यात मेणाचा दिवा आहे आणि खाली लक्ष्मीचे पावलं आहेत. खूप छान आहे. मागे जे कुर्ते होते तसेच इकडे पण कुर्ते आहेत. कुर्ते नाही आहेत ॲक्च्युली, सेट आहे. कितीच आहे बघू आपण. किती काय वो? 700चा. सगळीकडे सेमच कॉस्ट आहे. भूक लागली की मस्त वडापाव रेमटॉन खायचा. तोंडाला पाणी सुटलं आहे. राजमाताच्या समोरच इकडे पण कंदिलांचे स्टॉल्स आहेत आणि प्लस इकडे दिवे पण आहेत. डिफरंट टाईप्सचे. पाण्यावरती चालतात हे आपले हे पण सेन्सरवालेच आहेत आणि हे सेलवाले दिवे आहेत. 80 रुपीज 2 पीस आहेत. हे 120 रुपीज 2 पीस आहेत. हां, वेगळं काहीतरी ह्यावर्षी दिवाळीला नवीन म्हणून. परत हे दिवे पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत. वॉल पेंटिंग आहे. काय कॉस्ट याची? 150 आहे. वॉल पेंटिंग आहे. खूप युनिक आहे. छान आहे. त्याचं काय कॉस्ट आहे स्वस्तिकचं? स्वस्तिक 500चं. कितीचं आहे? 1000. अच्छा, इकडे पण आहेत. हे सगळं आहेत. थँक्यू. फेवरेट फराळ इकडे आहे. रेडीमेड. ज्यांना करायला कंटाळ येतो किंवा वेळ नाही आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. गृहउद्योग आहे, सुप्रिया गृहउद्योग. तर इथे खूप सारे व्हरायटीचे तुम्हाला फराळ मिळतील. इथे त्यांनी रेट चार्ट पण लिहिलेला आहे, काय काय अवेलेबल आहे आणि काय कॉस्ट आहे. तर सगळंच आहे, म्हणजे शेवपासून, चिवडापासून, चकलीपासून काय नाही आहे इकडे, सगळं आहे. इवन लाडू पण आहे. आणि हे काय आहे, कुकीज आहेत. थालीपीठ, कुळीत पीठ, भाजणीची चकलीचं पीठ आहे. हे सगळं आहे.
एकाच ठिकाणी एकाच रोडवर तुम्हाला किती टाईपचे व्हरायटी मिळतील. हा अख्खा रोड मी कुठपासून चालत आले, आता मी ऑलमोस्ट शेवटापर्यंत आली आहे. इथे सगळंच मिळतं आहे. चिटकून चिटकून स्टॉल्स आहेत, पण त्यांचे तर विचारूच नका, इतके युनिक प्रकार आहेत ना. हे बघ, काय मस्त आहे हे, किती बघायला छान वाटतं आणि एलिगंट आहे. काका ह्याचा काय आहे कॉस्ट? 800 रुपये. मस्त एकदम. 550 रुपये. तोरण आहे 550चं, खूप छान आहे. खूप मोठं आहे बघा, दाखवलं. 650चं आहे, स्वामींचं आहे, छान आहे. इकडे हे पण आहे, पावलांचं आहे, हे पण छान आहे. याच्यावर तुम्ही पणती वगैरे ठेवू शकतात. कितीच आहे? 250. हे स्वतः काम केलेलं आहे याच्यावर. टोप्या वगैरे पण आहे. इथे अर्ध्याहून जास्त पब्लिक मराठी आहे. आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा. खूप वस्तू घ्या इकडून. अजिबात पाय खेचाखेची करू नका यार, आपलीच माणसं आहेत. सगळ्यांकडनं सगळं घ्या. आणि आता मी पुढे चालले आहे जरा गोखले रोडवर, जिथे म्हणजे ऑलमोस्ट स्टेशनवाला रोड आहे तो. तर आता तिकडे पण जाऊन बघू काय आहे. आता हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली आणि इथे लाईटिंग झाली लागली आहेत आता. इकडची लाईटिंग मला वाटत नाही लावतील लोक एवढ्या लवकर, पण ह्याचं गोखले रोडला जी लाईटिंग केली ना, बाबा बाबा बाबा, डोळे दिपतात अक्षरशः, इतकी लाईटिंग आहे. ह्या लोकांचं कलेक्शन पण अमेझिंग आहे. हा, इकडून पण काय ना काय घ्याच, कारण हे लोक पण खूप मेहनत करतात. तर हे पण त्याच रेंजमध्ये साधारण 250 to 500च्या रेंजमध्ये. प्लस इकडे दिव्यांची पण खूप व्हरायटी आहेत. ओह माय गॉड, काय कलेक्शन आहे. हे सगळे त्याच्याच गोष्टी आहेत, पण काही ठिकाणी कलर्स नाही आहेत, तर इकडे आहेत. हां, हे ताट मी कुठंच नाही बघितलं. हे कितने का आहे? हे 300 का आहे. 300चं आहे. और ये छोटा वाला? हे 200. 200चं आहे. छान आहे, मस्त एकदम. त्याची 250ला जोडी आहे आणि ह्यात कलर्स आहेत, पण हे किती प्रिटी आहे घरासाठी, खूप मस्त आहे. क्या बोला मैंने, इधर अभी गर्दी बढ़ रेला है भाई. ये देखो, ओ माय गॉड, हे पण आहे यार इकडे. यम 850चं आहे, जरा कॉस्टली वाटतं ना. इकडे पण भरपूर व्हरायटी आहे. कंदीलं पण आहेत. अरे 850 म्हणजे काय झालं, एवढं महाग आहे. लाइटिंगचं तर काय पण लावलेत रेट्स. हे पण छान छान दिवे आहेत, खूप मस्त आहेत. इतने काय कितीच आहे हे? हां, ते 250ची जोडी आहे, खूप छान आहे यार. आत्ता मी राममूर्ती रोडवर होते, आता गोखले रोडला आली आहे आणि इथे पण असे छान छान लाइटिंग आहे. कितीची आहे ही? कितना? 600. किती छान आहे अरे, खूप छान आहे. 600. पण इथे म्हणजे याचं बार्गेन वगैरे पण होतं. हे बघा, कंदीलं पण आहेत आणि ठसे वगैरे, ठसे काय असतं, स्टिकर असतं, स्टिकर आहेत, रांगोळ्या वगैरे पण आहेत. आणि भाई साहब, इसके लिए तो मरे जाते हम. इथे बघा, बँगल्स आहेत, सगळे ज्वेलरी आहेत इथे. इतना सारा ज्वेलरी. कितीच आहे? 150च आहे कमलाची. आणि आता मी रेट्स पुन्हा नाही सांगत, कारण ऑलरेडी लाईक हे सेमच रेट्स आहेत जे राममूर्ती रोडला होते ते. आणि हे पण एक शॉप आहे जिथे ज्वेलरी मिळते. आता पुढे मला नाही माहिती काय आहे. पण तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला सांगा बरं का. नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि तुम्ही जर आसपास असाल तर तुम्हाला इकडे शॉपिंग करायची असेल, तुम्हाला रेट्स कसे वाटतात इकडचे कम्पेअर टू अदर मार्केट्स, जास्त कमी काय आहेत. थांबा जरा, व्हिडिओ अजून संपला नाही आहे, थांबा दाखवते मी.
इकडे छोट्या मुलांच्या कॉन्सेप्ट, फटाके वगैरे पण आहेत. आणि इथे एक स्टँड आहे, तिथे सगळे मंगळसूत्रापासून ब्रेसलेट्सपासून सगळे लागले आहेत. हे 250पासून चालू होतं, 250-300. बँगल्सचा स्टॉल आहे. आणि इथे पुन्हा तेच मी पुन्हा येईन आणि पुन्हा येईन. इथे झाडू वगैरे सगळे. हे भाय, आता मला काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे, पण थोडा अंधार झाला असता तर अजून दाखवायला मजा आली असती. मला थांबा जरा दाखवते. हे वो दिखा जरा बाई, मला उशीर झाला. हा, ह्यात पण तसंच आहे. रांगोळी त्यात ओतायची आणि ठसा येईल बाहेर. असे खूप मिळतील, खूप. तुम्हाला घरात खूप जागा आहे, लावा सगळीकडे चायला, अटकावा सगळीकडे. हे रांगोळी आहे. आणि हो, इकडे ना एक क्यूट टेडीज पण आहेत, तिकडे पण आहे. तो नाचतोय, दिसतोय का माहीत नाही मला इकडे. आणि ओ हां, ॲक्च्युली हे प्रत्येक वीकेंडला असतं. सो बेसिकली मी वीकेंडला कधी येते ना इकडे, तर हे असतात, तेव्हा नाचतोय. अरे, हे लहान मुलांसाठी एंटरटेनमेंट आहे. स्टॉल आहे जिथे सगळं एथनिक ज्वेलरीज मिळतात. आणि खूप मस्त, म्हणजे मंगळसूत्राचे खूप सारं कलेक्शन आहे. आणि असे एथनिक ठुशी वगैरे पण आहे. हा स्टॉल पण नक्की विजिट करा. मी तर घेते, कधी आली इकडे तर. खूप मस्त आहे. ज्याच्यासाठी मी वेट करायला सांगत होते ते काय तुम्हाला मी दाखवते. सी द मॅजिक. अरे, अजून अंधार नाही पडला आहे माहिती आहे मला, पण ठाण्यात जर अशी रोषणाई नसेल तर भाई क्या फायदा. ठाण्यात अशी रोषणाई असलीच पाहिजे. दिवाळी ऑलमोस्ट मंथ पहिले, दिवाळीच्या 1 महिना अगोदरपासून लाईट्स चालू झाल्या. आणि हे संध्याकाळी इतकं भारी वाटतं ना बघायला. आणि असं फील होतं की काहीतरी फेस्टिवल आला आहे लिटरली. चॅपलिन, हाय. हे सगळे तुम्हाला इकडे बघायला मिळेल. दिस इज सो फन. लहान मुलांना हे खूप आवडेल. ओ माय गॉड, मी पुढे आली, हे सगळं मला आता दिसत आहे. ते मगाशी टेडी बघितलेलं ना, तर इकडे प्रत्येक शॉपच्या ऑलमोस्ट म्हणजे थोड्या गॅपने हे सगळे असे वेशभूषा म्हणतात ना ह्याला, हां, वेशभूषा करून उभे आहेत. आणि खूप मस्त आहे यार. आणि थँक्यू शॉपिंगसाठी. तर हा पूर्ण रोड, इथे सगळे तुम्हाला असे कंदील, रंगोळ्या, काय बघायला मिळेल. आणि इथून चालू होऊन तुम्ही राममूर्तीला जाऊ शकता. छोट्या मुलांसाठी एंटरटेनमेंट आहे. सो नाईस ना. समथिंग मिस्टर बीन, ये. हे सगळे मस्त आहे ना, किती क्यूट आहे. हाय टार्डर. ओ माय गॉड. आता छोटी मुलं ह्याच्याबरोबर फोटो काढायला, छोटा मुलगा थांबला इकडे फोटो काढायला. इथे असे खूप उभे असतात. आणि आता कलानिधीच्या इथे पोहोचली आहे. हे बघा, सिल्वर मॅन. हे पूर्ण ह्याचं आहे यार, आरसे आहेत पूर्ण. काय भारी बनवलं आहे. पीछे की गाडी मेरी है, मेरी डिफेंडर. अरे, तुम्हाला या शॉप इकडे यायचं असेल ना, या मार्केटवर, या स्ट्रीटवर, तर कधीच विकेंड्सला येऊ नका. भरमसाठ गर्दी आहे इथे, खूप गर्दी आहे. गाड्या थांबतच नाही आहे, लोक वेट करून पुढे जातात. खूप जास्त गर्दी आहे इथे. तर नाही, मेन गर्दी होते ते मँगोच्या जवळ. तर बघा आता तुमच्या हिशोबाने या. बट मी तर रिकमेंड करते की संध्याकाळी या, पण वीकडेजला या, वीकेंडला अजिबात येऊ नका.
आता बघा थोडंसं लाइटिंग दिसायला लागलाय की नाही. अब रात को जरा मज्जा आएगा देखने को. जागोजागी नुसती लाइटिंग लाइटिंग. अब लगेगा ना ठाणे में आए हो तुम. इतकं मस्त वाटतंय ना. फुल ऑन फेस्टिव्ह वाइब्स. एवढे लाइटिंग लावलं बापरे बाप. म्हणजे गोखले रोडचं माहिती होतं, आतल्या गल्लींमध्ये पण लाइटिंग आहे माहिती नव्हतं. आणि एवढं लवकर चालू केलं ते आश्चर्य आहे.